कसं असतं ना, आपण जे काम करत असतो त्याच्यामध्ये आपण खूप कष्ट घेत असतो, खूप मेहनत करत असतो. पण आपल्याला हवा तसा परिणाम किंवा अपेक्षित असं यश आपल्याला मिळत नसतं. मग अशा वेळी खूप आपण गोंधळून जातो आणि आपल्याला समजत नाही की आपण नेमकं काय करावं. आपण एवढी कष्ट तर करतोय, एवढी मेहनत घेतोय, एवढं जीव तोडून काम करतोय, पण यश आपल्याला मिळत नाही आहे. तर असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन मी प्रेरणादायी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, तरच तुम्हाला याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. तर आपल्या मेहनतीला, आपल्या कष्टाला फळ का मिळत नाही हे जाणून घ्यायचंच. तर त्यासाठी एक छोटीशी गौतम बुद्धांची एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ती तुम्हाला सगळ्यांनाच पटेल आणि नक्कीच त्यातून तुम्हाला याचं कारणसुद्धा मिळेल, याचं उत्तरसुद्धा मिळेल की आपण जे कष्ट करतो आहे, एवढं मेहनत घेतो आहे, त्याला आपल्याला यश का मिळत नाही आहे, याचं उत्तर या कथेमध्ये दडलेलं आहे. तर नमस्कार, मी ऑथर संगीता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर खूप वर्षापूर्वी गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावातून निघाले होते. तर जात असताना त्यांना अचानक तहान लागली. मग तेव्हा ते त्याच्या एका शिष्याला म्हणाले की हा हंडा घेऊन जा तू, आणि ते गाव असेल तर गावामध्ये एखाद्या तळ्यातलं किंवा नदीतलं कुठलंही तो प्यायसाठी पाणी घेऊन जा, की मला खूप तहान लागलेली आहे, आणि तोपर्यंत आम्ही बाकीचे शिष्य इथे आम्ही झाडाखाली थांबतो. तर गौतम बुद्धांनी शिष्याला सांगितलं. तर शिष्य तो घडा घेतला शिष्याने आणि तो गावाकडे गेला, की तिथं बाजूला एक गाव होतं. तर गावातल्या एका तळ्याकडे गेला तो. त्याला एक तिथं तळं सापडलं पाण्याचं. तर तिथे पोचल्यावर त्यानं बघितलं तर गावातले शेतकरी आहेत ते तळ्यामध्ये आपली जनावरं धुत आहेत, म्हणजे गाई म्हशी यांना आंघोळ घालत आहेत, त्यांना धुत आहेत. काही गावातल्या बायका होत्या त्या तळ्यावरती कपडे धुत होत्या. तर ते पाणी ना तळ्यातलं सगळं घाण झालं होतं. तर हा शिष्य विचारात पडला की आता इतकं खराब आणि घाण पाणी आपण आपल्या गुरुदेवांसाठी कसं घेऊन जायचं. त्यांना तहान लागली, त्यांना तर प्यायचं पाणी हवं आहे, पण या तळ्यातलं पाणी तर आता खराब झालेलं आहे, लोकांनी खराब केलेलं आहे. तर हे पाणी आपण कसं काय गुरुदेवांना घेऊन जायचं. मग थोडा वेळ तो तिथंच थांबला, पण त्याला काही समजेना की काय करावं. मग तो तसाच परत गौतम बुद्धांकडे आला, जिथं ते एका झाडाखाली थांबले होते. तर तो म्हणाला की गुरुदेव मला माफ करा, मी तुमच्यासाठी पाणी आणायला गेलो होतो, पण पाणी इतकं घाण होतं की मी ते आणू शकलो नाही. मग यावर गौतम बुद्ध काहीच बोलले नाहीत. ते म्हणाले आपण अजून थोडा वेळ इथेच विश्रांती घेऊ, तूही आराम कर. मग अर्ध्या तासानंतर गौतम बुद्धांनी पुन्हा शिष्याला सांगितलं की तू पुन्हा तळ्यातून पाणी घेऊन ये, मला खूप तहान लागलेली आहे. शिष्य पुन्हा त्या तळ्याकडे गेला. यावेळी मात्र त्याने पाहिले की तळ्यातलं जे पाणी होतं, जी घाण होती, जे लोकांनी कपडे धुवून किंवा त्यांची जनावर धुतल्यामुळे जे पाणी खराब झालं होतं ते पाणी खाली बसलं होतं, आणि जे स्वच्छ पाणी होतं, तळ्यातली जी घाण होती ती खाली बसली होती, आणि पाणी जे स्वच्छ झालं होतं ते वरती दिसत होतं. ते स्वच्छ पाणी बघून मग त्या शिष्याने ते पाणी जो हे होतं, पाण्याचं भांडं होतं, ते पाण्याने भरून घेतलं. ते स्वच्छ पाणी घेऊन तो गुरुदेवांकडे आला. मग तो गौतम बुद्धांना म्हणाला की मला समजलं नाही, एवढ्या वेळात पाणी स्वच्छ कसं काय झालं. गौतम बुद्ध म्हणाले हेच मी तुला समजावू इच्छित होतो की जसं तळ्यातील पाणी थोडा वेळ शांत ठेवल्यावर स्वच्छ झालं, तसंच आपल्या मनाचं आहे. कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो, खूप कामात गुंतत राहतो आणि अगदी झपाट्यानं काम करत असतो, अगदी कामाच्या मागं लागून काम करत असतो, पण आपल्याला यश मिळत नाही, परिणाम हवा तसा मिळत नाही, अशीच काही आपण करतो. पण त्यावेळी आपण हे लक्षात घेत नाही की आपलं मन अस्वस्थ, गोंधळलेलं असतं. कितीही मेहनत केली तरी आपण ते आपल्या प्रयत्न योग्य दिशेने जात नसतात. म्हणूनच अशा वेळेस आपल्या मनाला थोडा वेळ द्यायचा, थोडंसं शांत होऊ द्यायचं. मन स्थिर झाल्यावर आपल्या क्षमतेला समजून घ्यायचं आपण, आणि मग पुन्हा नव्याने सुरुवात करायची. प्रयत्न योग्य पद्धतीने केले तर यश नक्कीच मिळते. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, आणि पटलं तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.